नाही, काल 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 रात्री मध्यरात्री 5 कोटी सापडलेले आहेत आणि प्रत्येक जण म्हणतात की हे पैसे आमचे नाहीत, आम्ही आम्हाला कुठल्याही याच्यात जबाबदार करू नये. काल पत्रकारांकडूनच मला संध्याकाळी फोन आला, कारण हा संपूर्ण भाग तो टोल नाका बारामती लोकसभा मतदारसंघात येतो आणि त्या संपूर्ण भागात आपले कार्यकर्ते असतील, त्या टोल नाक्यावर काम करणारे आपले सगळे सहकारी असतील, तिथला फुलवाला असेल, तिथे फ्रूटवाला असेल, पेरूवाला, सगळी आपली घराची लोक आहेत आणि त्याच्यामुळे माझे तर त्यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. आता 18 वर्ष त्यांच्या प्रेमामुळे मी त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करते. जाता येता सगळ्यांची भेट होते. आता नक्की 5 होते का 50 होते माहिती नाही. पोलिसांनी आत्ता 5 सांगितलंय, पण माझी जी माहिती आहे ती 5 पेक्षा खूप मोठा नंबर आहे. ते पब्लिकला 5 सांगितलंय, पण आता 15 का 50 ह्याच्यात मला अजून क्लॅरिटी आलेली नाहीये. त्याच्यामुळे माझ्यासारख्या व्यक्तींनी बोलणं योग्य राहणार नाही. पण मला पत्रकारांकडून कळलंय की ताई ते 5 कोटी नाहीयेत, ते 15 ते 50 म्हणजे खूप मोठा नंबर सापडलेला आहे. आपल्याला बाहेर पब्लिकली ते मी यंत्रणेलाही फोन केलेला आहे. मी यंत्रणेलाही विनंती केली आहे की पारदर्शकपणे जे काय खरं आहे, जे माझ्या पत्रकारांकडून माझ्या कानावर येते किती कोटी रुपये सापडले, त्याची पारदर्शक इन्क्वायरी व्हावी. कुणाचे आहेत ते, कुणाची ती गाडी होती, या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली. पण मला उत्सुकता एका गोष्टीची होती की नोटबंदी झाली होती. आपल्याला आठवत असेल, तुमच्याच चॅनलवरनं मला कळलं होतं की नोटबंदी झाली. पण नोटबंदी झाली तर एवढे करोडो रुपयाची कॅश, मग कॅश इन सर्क्युलेशन ज्याच्याबद्दल आम्ही वारंवार बोलत असतो पार्लमेंटमध्ये, कॅश इन सर्क्युलेशन हे वाढलंय जेव्हा आम्ही म्हणतो, सरकार नाही म्हणतं. मग एवढे करोडो रुपये कॅश मध्ये सापडलात का? ते नोटबंदी झाली की नाही या देशात? मग नोटबंदी झाली तर मग करोडो रुपये सापडले कसे, याचीच इन्क्वायरी व्हायला पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागा वाटप झालेलं नाही. रामदास कदम असं म्हणतात की हे फक्त आमचं ठरलंय, परंतु तुमचं फाटल असं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. महाविकास आघाडीचं जे बातम्या येतात त्यांच्यात वाद असलेले मतभेद असतात, साधारणपणे कधीपर्यंत जागा वाटपाचं काम पूर्ण होईल? कसं आहे, आमच्याकडचं का समोरून कुठे गेले? काही लोक दिल्लीला जात आहेत असं कानावर येत आहे. अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीला गेलेले आहेत. मला माहिती नाही. मला जे अजितदादा आठवत आहेत त्यांना दिल्लीला जायला आवडायचं नाही कधी. हे म्हणजे ते दिल्लीला गेलेत अशासाठी मला माहिती नाही, कारण माझा काही बऱ्याच दिवसात महिन्यांमध्ये संपर्क नाही. त्याच्यामुळे ते का दिल्लीला गेलेत याचं उत्तर मला नाही देता येत. वारंवार म्हणतात महाराष्ट्र कधी दिल्लीपुढे झुकला नाही, परंतु आता त्या ठिकाणी झुकल्यागत वाटतं. आता तुमचा प्रश्न आहे, तुम्ही ज्याला त्याला विचारा. आमचा महाविकास आघाडीचे जे जे निर्णय होत आहेत ते महाराष्ट्रात आम्ही सगळे मिळून करतोय आणि प्रत्येकाने कुठे आता इथे निर्णय घ्यायचा का दिल्लीला निर्णय घ्यायचा तर त्याचा अंतर्गत नाही. कसं आहे, रमेश आप्पांचे आणि माझे 18 ते 20 वर्षाचे एकत्र मी आणि आप्पांनी काम केले आणि थोरात कुल कुटुंब असेल यांचे आमचे 5 दशकाचे 6 दशकाचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत. आणि कोणीही राजकारणात असलं तरी एका सशक्त लोकशाहीमध्ये आपण सगळ्यांशी बोललं पाहिजे या मताची मी आहे. आणि मी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा फक्त फोटो घेऊन राजकारण आणि समाजकारण करत नाही, ही कृती करूनही टाकते. त्याच्यामुळे जरी वेगळा कोणी कुठे असलं तरी राज्याच्या हितासाठी आणि आपल्या जिल्ह्याच्या हितासाठी मी सगळ्यांच्या संपर्कात चर्चेसाठी नेहमीच असते. अजितदादांच्या चिन्हाचं आपण जी चिन्ह गटवण्यासंदर्भात आपण मागणी केली त्याची आज कोर्टाने फेटाळली आहे. माझ्या माहितीप्रमाणे गुरुवारी आहे ती केस. गुरुवारी हिअरिंग आहे त्याचं, असं मला माहिती. माझ्या वकिलांनी मला जे सांगितलंय त्याच्यात गुरुवारी हिअरिंग आहे असं माझ्या वकिलांनी मला सांगितलंय. मुख्यमंत्री देखील मला याचं माहिती नाही. उमेदवार कोण असणार आहेत? पुढच्या 2-3 दिवसात तुम्हाला सगळ्याच लिस्ट म्हणजे महाविकास आघाडीच्या सगळ्याच उमेदवारांची लिस्ट 1-2 दिवसात तुम्हाला कळेल. महाराष्ट्रात महाविकास आघाडी असेच लोकांना तिकीट देईल जे लोकांच्या मनात असेल आणि त्यांचे सेवक असतील पुढचे 5 वर्ष.
कार्यकर्ते आहेत, त्यांनी इंदापूरमध्ये तुमचं काम केलं. त्याच्यानंतर आता काही दिवसापूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातामध्ये घेतली. उद्या प्रवीण माने फॉर्म भरतात. हे कसं बघता याकडे? कारण तुम्ही असं म्हटलं होतं की इंदापूरच्यामध्ये वाद होणार नाही, त्याची जबाबदारी मी घेते. उद्या आपण नाही तो त्यांना अधिकार आहे ना लोकशाहीमध्ये. मला जे काय थोडंसं आठवतंय, माझ्या इलेक्शन मध्ये तुम्हीच त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता, जेव्हा माझ्या प्रचारात तुम्हीच मला कळवलं होतं की ते म्हणजे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं होतं की माझा प्रचार सोडून ते विरोधकांचा प्रचार करत होते. करेक्ट? हे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेली बातमी आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, लोकशाही आहे. अर्धा प्रचार माझा केला, अर्धा विरोधकांचा केला. तसा त्या प्रति लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. आजपर्यंत आपण भूमिकेत अर्थातच, कारण का आप्पासाहेब जगदाळेंना मी स्वतः अनेक वेळा विनंती केलेली होती आणि म्हणजे आप्पासाहेबांना तिकीट मिळावं अशी आप्पासाहेबांची इच्छा होती आणि ती पूर्णपणे रास्तही होती. आणि नंतर आप्पासाहेब माझ्याशी चर्चा करत होते. त्यानंतर ते मला म्हणले होते की मी विचार करून सांगतो. त्यामुळे अर्थातच आप्पासाहेब जगदाळेंनी आणि शाह कुटुंबानी माझा प्रचार ताकदीने केलेला आहे. ते कुणालाही कधीही त्यांनी दुखवलं नाही. अनेक लोकांनी त्यांना फोन केले, पण आप्पासाहेब जगदाळे आणि शाह कुटुंब हे माझ्या संघर्षाच्या काळात माझ्याबरोबर उभे राहिले. हे मी आयुष्यात विसरणार नाही आणि जे माझ्या संघर्षात माझ्याबरोबर उभे नाही राहिले त्यांनाही मी विसरणार नाही. त्याचं कारण असं की माझ्या 3 इलेक्शनला अनेक लोकांनी मदत केलेली आहे आणि मी त्याबद्दल प्रत्येकाचे आभारी आयुष्यभर राहीन. आणि मी एक लोकप्रतिनिधी आहे. इलेक्शनमध्ये ज्या गोष्टी होतात त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून मी या भागाची सेवा करण्यासाठी निवडून आले. त्याच्यामुळे प्रत्येक जो या भागाचा जो आहे व्यक्ती, त्यांनी मला मतदान करू दे किंवा विरोध करू दे, त्याची सेवा करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये आपण सहभागी झाला आहात. जाहीर घोषणा कधी होणार? नाही, एकतर तो अधिकार पार्लमेंटरी कमिटीचा आहे आणि आमचा प्रयत्न आहे की महाविकास आघाडीचे सगळे एकाच वेळीच अनाऊन्स व्हावे. त्यामुळे आज उद्यामध्ये ते आज नाही, आता उद्या आणि परवामध्ये सगळं फायनल होईल. दुसरी एक अशी चर्चा आहे की पवार कुटुंबियामध्ये बॅकअप झाले, समन्वय झाले, बैठक झालेली आणि ऐनवेळी दुसरा उमेदवार या ठिकाणी. एक तर पवार फॅमिलीमध्ये एक छोटं कुटुंबाचा भाग सोडला तर 99% कुटुंब हे एकच आहे. ते माझ्या इलेक्शनलाही तुम्ही पाहिलं, त्याच्यानंतर आमच्या घरातल्या कौटुंबिक कार्यक्रमात तुम्ही पाहिलं. त्याच्यामुळे एक छोटासा पवार कुटुंबातला घटक हा काही त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे बाजूला झाला होता. तर ठीक आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, ते प्रत्येकाचे काही प्रॉब्लेम्स असतात, ते फॅमिलीने समजून घ्यायचे असतात. पण बाकीचं कुटुंब नेहमी एकच राहिलेलं आहे. आणि आम्ही कधी हे बघा, मी तुम्हाला सांगते, मी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांची शिष्य आहे आणि माझ्या कुटुंबांनी माझ्यावर जे संस्कार केलेले आहेत त्याच्यात कोणीही कसं वागलं तरी मी नाही काय करू शकत. मी माझं वागणं कंट्रोल करू शकते, समोरच्याला नाही. आणि माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याला बडों का सन्मान और छोटों को प्यार. आता रक्षाबंधन एकच दिवस असतं आणि योगायोगाने मी नाशिकला होते त्या दिवशी आणि त्या दिवशी मी बगरे सरांना रक्षाबंधन बांधलं होतं. माझ्यासाठी राखी ही खूप पवित्र गोष्ट आहे. ती एक मार्केटिंग गिमित नाहीये. वो धागे में बहुत बड़ी ताकत है, रिश्तों का प्यार होता है उसमें. त्याच्यामुळे माझ्यासाठी उगाच आपलं रक्षाबंधन म्हणजे एक कार्यक्रमातली धागा नाहीये. तो जो धागा असतो तो खूप प्रेमाचा, विश्वासाचा असतो. त्यामुळे माझ्यासाठी महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या ज्या ज्या अशा गोष्टी आहेत त्या मी खूप सिरियसली मनापासून करते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.